काँग्रेस कधी समाप्तच होऊ शकत नाही असं बोललं जायचं। वसंतदादांची मोठी परंपरा, ज्या सांगली जिल्ह्यामध्ये डझनापेक्षा जास्त काँग्रेसचे आमदार राहिले, ज्या सांगली जिल्ह्यानं काँग्रेसला मोठा आशीर्वाद एकेकाळी दिला, आज काय अवस्था आहे बघा। आम्ही मागच्या निवडणुकीत म्हणत होतो आम्हाला काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे। काँग्रेस मुक्त भारत याचा अर्थ पार्टी मुक्त नाही, काँग्रेस ही संस्कृतीने मुक्त भारत करायचा आहे। पण सांगलीच्या काँग्रेसनंच आमचं ऐकलं आणि सांगलीच्या काँग्रेसनंच काँग्रेस मुक्त सांगली करून टाकली। नरेंद्र मोदींना संपवण्यासाठी किती शक्ती एकत्र आल्या, म्हणजे सापा मुंगसाचं वैर असलेले पक्ष एकत्र बसले, जे एकमेकांकडे बघतही नव्हते डुंकून ते एका मंचावर आले। अरे पण तुमचा नेता कोण? तुम्ही देशाचा प्रधानमंत्री कुणाला करणार आहेत हे निश्चित झालंय का त्यांचं? आमचं निश्चित आहे। त्यांच्यामध्ये उद्या भांडणं लागणार आहेत, त्यांच्यामध्ये उद्या यादव्या माजणार आहेत, ते एकमेकांचं नेतृत्व कधीच स्वीकारू शकत नाहीत। पहिले मोदी हटाव मोहिमेसाठी हे सगळे एकत्र आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आपण हिंदू म्हणून इथे 400 वर्षानंतर सुद्धा आपण हिंदू म्हणून जिवंत आहे, फक्त त्यांच्यामुळे, आणि म्हणून त्यांचं पूजन करून आज आपली लढाई सुरू झालेली आहे। भगव्याची लढाई हिरवेला नेस्तनाबूत करण्यासाठी आपण हैदराबादी रजाकार इथं येऊन 4 दिवस इथे मुक्काम करायची आवश्यकता काय त्याला इथे, म्हणजे परत या ठिकाणी परत काय ते दिवस आणायचे का त्यांना? ते दिवस कदापि येऊ देणार नाही। हे फक्त हा गड मान्य बाळासाहेब ठाकरेंचा गड आहे, हा भगव्याचा गड आहे, त्यामुळे किती जरी आले तर काही होऊ शकत नाही। माझी आई असं म्हणजे ज्याची मान नसते ना सूर्य त्याच्यावर विश्वास ठेवणे। आता कुणाला उद्योग बोलले तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही करा, त्याच्यामुळे माणूस भेटला की देवी भक्तीला मान एकाने आपल्या आईने आपल्याला सांगितलं। पुणेकरांना भ्रष्टाचारी चेहरा आवडत नाही आणि हायकोर्टाचं जजमेंट हे हायकोर्टाचं जजमेंट या ठिकाणी आहे, तुळजापूर घोटाळ्यामधलं असेल का औरंगाबाद खंडपीठाचं असेल, तर आम्ही जे बोलतो फक्त ना खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणणाऱ्या नुसत्या घोषणा करायच्या आणि अशा भ्रष्टाचारी पालकमंत्र्याला उमेदवारी द्यायची, हे आम्ही कथनी आणि करणीमध्ये अंतर हे भारतीय जनता पार्टीचं असतं, काँग्रेसचं नाही। आणि मग मी विचार करत असतो की नवीन बहीण भावाचं नातं झालं तरी कसं असेल, काहीतरी समजून द्यावं लागेल। असे अनेक संबंध, एक संबंध आहे मध्य निर्मितीचा, मध्य म्हणजे ना शुद्ध भाषेत बोलतो प्रवरा देशी आणि आमचा रेडिको इंग्रजी बनवतात।